नाही, उमेदवार निश्चितीबाबत चर्चा बरीच झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आम्ही आमचा कोण उमेदवार सांगू. महादेव जानकरांच्याबद्दल आम्हाला विशेष जिव्हाळा आहे, पण त्यांची मागणी राष्ट्रवादी म्हणून आम्ही संपूर्ण मान्य करू शकत नाही. पक्षात जागेवर नाही आणि कुठं पुढची चर्चा म्हणजे जरा अति घाई होते तुमच्या प्रश्नांची. दुसऱ्या त्यांचा आक्षेप असा आहे की पक्षांतर्गत ज्या निवडणुका होतात ती निवड होत नाही तर ती नियुक्त्या होतात. अजिबात नाही, चुकीचं सांगतात ते, चुकीचं सांगतायत. निवडणुका झालेल्या पक्षा आमच्या घटनेतच लिहिलेलं आहे की नव्या निवडणुका होईपर्यंत मागची बॉडी कंटिन्यू राहते. हे घटनेत आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आमच्या आहे पक्षाच्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका आम्ही कंडक्ट करतच होतो, चालूच होत्या निवडणुका. लोकसभेच्या निवडणुकीचा प्रोग्राम निघलाय का? नाही, आता परत 9 तारखेला मुंबईत मिटिंग होणार आहे, अजून ठरलेला नाही. महाविकास आघाडीचे 3 पक्ष जे आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आता त्यातलं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जे गट छोटे छोटे झालेले आहेत, तर आता ह्या जागा वाटपाचे याच्यातून काय फरक पडेल का? काँग्रेस आता मोठा भाऊ झालेला आहे महाविकास आघाडीचा, तर त्यांना झुकतं मिळेल का? ज्या जागा पूर्वी या तिन्ही पक्षातल्या ज्यांनी लढवल्या आणि निवडून आल्या ते त्यांचे सिटिंग सदस्य धरतात. खासदार गेले म्हणजे कार्यकर्ते जात नाही. हा निकष लावून त्या ठिकाणी त्या पक्षाला लढवण्यासाठी संधी देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने चर्चा चालू आहेत सध्या. कारण नगरमध्ये दक्षिणेतून काँग्रेसने पण दावा केलाय की आम्हाला दावा करण्याचा आम्ही एकत्रित बसल्यावर तिघांचाही दावा करण्याचा अधिकार आहेच. हो, आणि तो दावा मेरिटवर आहे की नाही याची साधक बाधक चर्चा आमच्या आघाडीमध्ये होते. नगरच्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार निश्चितीसाठी चाचपणी झालेली आहे. बऱ्याचदा उमेदवार कोण असेल यावरही चर्चा होते राजकीय. एकीकडे निलेश लंके, अजितदादा गटांचे यांचंही नाव शरद पवार गटाकडनं समोर येतं. उमेदवारी निश्चितीबाबत काही चर्चा किंवा कोणत्या स्टेजला आहे सध्या? नाही, उमेदवार निश्चितीबाबत चर्चा बरीच झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आम्ही आमचा कोण उमेदवार सांगू. मध्ये यादी जाहीर झाल्याचं देखील कानावर आलं होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडे नगरच्या जागेची हे नव्हतं, कन्फर्मेशन नव्हतं. नगरची जी जागा आहे ती राष्ट्रवादी परंपराने लढवते आहे, त्या जागेचंच नाव नव्हतं. मला माहीत नाही कुठली यादी तुमच्या कानावर आली होती, पण ही आमची जागा आहे राष्ट्रवादीची, म्हणून आमचा आग्रह आहे. पण अजून महाविकास आघाडीची एकत्रित बैठकीत ते फायनल होईल. महादेव जानकर यांनी असं म्हटलं आहे की जर शरद पवार गटानं आम्हाला 3 जागा जर दिल्या तर आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार आहोत. आमची अडचण अशी आहे की आमच्याकडं ते म्हणतायत त्यातली एकच जागा आम्ही लढवणारी आहोत. त्यामुळे आम्ही एक जागा देऊ शकतो कदाचित, पण दुसऱ्या ठिकाणी जे तिथं मागतायत तिथं दुसऱ्या आमच्या मित्रपक्षांचे खासदार आहेत. त्यामुळं काही अडचणी आहेत त्यात. त्यामुळं महादेव जानकरांच्याबद्दल आम्हाला विशेष जिव्हाळा आहे, पण त्यांची मागणी राष्ट्रवादी म्हणून आम्ही संपूर्ण मान्य करू शकत नाही. आम्ही आमच्या वतीनं त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे. प्रकाशाने हे पिवळे पंचे दिसले, पक्षाने असं काही सिम्बॉल केलंय का असा रंगाचा किंवा नाही? हा इथं आमचे जे अभिषेक कळमकर आहेत त्यांच्या कल्पनेतनं हे अचानक जो प्रकार आहे, ऐनवेळी तो जो प्रकार आहे. कसं होतं की ते समजा पिवळा कलर जो होता ते ओबीसीचा मानला जातो. त्याला परवा बोललो परवा ओबीसी बरोबर आहे, बरोबर आहे. पिवळं होतं, तर मग राष्ट्रवादीने ओबीसी प्रकाशाने पाठवा द्यायचा निर्णय घेतला. आम्ही आमचा सिम्बॉल, आमचे हे गळ्यातले गमचे, मफलर ह्याच्या बाबतीत अजून पक्षात जागेवर नाही आणि कुठं पुढची चर्चा म्हणजे जरा अति घाई होते तुमच्या प्रश्नांची.
म्हणजे आम्हाला चांगलं दिसलं ते म्हणून म्हटलं मग बघायला काय करावं बाबा. जे उपलब्ध झालं ते घेतलं. ठरलं बरं, पुढं लवकर मला जायचंय.